गाईज आपण आता आलो आहे विकटगडला. ॲक्च्युली हा डायरेक्ट सेट केलेला प्लॅन होता, बट इकडनं आम्ही आता चाललो आहे मुंबई टू मालगुडे हे गाव आहे. आणि इकडनं आपण आता गाडेश्वर म्हणून नदी आहे, हा पिकनिक पॉईंट आहे ॲक्च्युली, तिकडे आलो आहे. तुम्ही इथे पाहताय ओजस इज हिअर अँड हा एक गाडेश्वर म्हणून नदी आहे. इकडनं सरळ माथेरान रेंज. सो बघू अजून तरी पुढे काय काय आहे वेगळं, बट प्लेझंट नेचर आहे. मागच्या टायमासारखं नेचर नाही आहे, बरोबर आहे. अरे इकडे या ना, प्लेझंट नेचर आहे, मस्त आहे. सो बघू, चला पुढे जाऊया जरा. आता उद्या सेम असं कप्पी मासे आहेत, ही भाई मासे आहेत खाली. जरा मध्ये जाऊन आपण सेंटर पॉईंटला येतो. हो हो, एक नंबर एक नंबर एक नंबर. Hey guys, TC Vlogs welcome you with a new vlog track towards Pep Fort known as Vikatgarh. So guys, hence we have reached at a base village, the name called as Malgude. Guys, it is a forest way. Some number of peoples were tracked from this route. तो चलो देखते हैं फिर क्या होता है. Due to heavy rainfall, the forest area has covered with green. It looks amazing. Guys, this is my team Durga Premi. सो चलो देखते हैं आगे क्या होता है. बट फ़िलहाल तो मुझे लग रहा है कि बहुत हाई रिस्क है, मॉडरेट है, पर देखते हैं. ओके, लेट्स गो. सो गाइज, वी गोना स्टार्ट नाउ एंड द टाइम इज़ 9:30 in the morning. वी गोना लेट, but literally it's amazing pleasant nature. With my team I'm enjoying a lot. But if you're gonna travel to solo, please I recommended it not to take this route. It's high moderate risks. ओके, सो गाइज, यहाँ पे आने के 3 मुख्य साधन हैं, जैसे कि ट्रेन, बस, प्राइवेट व्हीकल. सो लिसन इट गाइज. फर्स्ट आता है ट्रेन. So guys, if you are gonna coming by train, nearest railway station is Neral, beside to Karjat. Okay, and from there you can hear a shared jeep, which literally go towards Mathiran, and in which Jumapati railway station lights, on which you gonna drop there, and from there onwards rail track lights, which go towards Vikatgarh. It gonna takes 2 to 3 hours to reach there at the top, right? And okay, so wait, literally we have lost our way. Okay, so guys, beside one farmer has helped me for finding our route.
तो यहाँ पे एक्चुअली बहुत जन मिलते हैं जो आपको रास्ता दिखा सकते हैं, सो डरने की कोई ज़रूरत नहीं है। बट प्लेजेंटली ये रियली रूट है, बहुत से कम ट्रैकर्स ये रूट लेते हैं ट्रैवल करने के लिए। अगर ये आप गाइज ऐसे जंगल जैसे ट्रैक में आते हो तो प्लीज़ कैरी कंप्लीट बैकपैक लाइक वाटर बॉटल्स एंड शूज़ एंड ट्रैकिंग शूज़ कंपल्सरी प्लीज़। ओके सो गाइस इट्स 10 इन द मिड मॉर्निंग और आप मेरी हालत देख रहे हैं। ये तभी होता है जब ये फोरकास्ट रेंज हम लोग बोलते हैं, जैसे कि अक्टूबर हीट तो बहुत है, सो ये उसके परिणाम है। बट नॉट टू एंड वी हैव कैरिड आवर ऑल बैकपैक इक्विपमेंट्स वी गोना यूज फॉर ट्रैक। ओ गाइस सो ओके, यहाँ पे बहुत बार आप लोग रास्ता खो सकते हैं जैसे कि हम लोग खो रहे हैं, बट नॉट टू वरी। यहाँ पे फार्मर्स वगैरह रहते हैं जो कुछ बेसिकली लकड़ी तोड़ने के लिए वगैरह या खेती करने के लिए ऊपर आते हैं, तो वो लोग आपको रूट्स दिखा सकते हैं। बट रियली गाइस दिस इज़ ए हाई रिस्क रूट वी गोना टेक। बेसिकली ये हम लोग को भी मालूम नहीं था, जैसे कि हम लोग हमारे बाइक्स लेके आए थे, बट फाइनली एंड वी हैव रीच टू दिस विलेज। तो यहाँ के भी गाँव वालों ने हमें बोला था कि ये रूट मत लो क्योंकि बहुत जो खेत वगैरह है वो बढ़ चुका है, आप देख सकते हैं मेरे पीछे। बट ठीक है, वी गोना ट्राई एंड वी गोना विन आवर टॉप अचीवमेंट। ओके सो बेसिकली गाइज रिटर्न टू बैक टू द ट्रैक। ओके सो गाइज बॅक टू ट्रॅक। तर आता मी माझ्या मायभूमी मीन्स मराठी यामध्ये ब्लॉग करणार आहे। सो गाइज इफ यू लाईक प्लीज कमेंट मी। ओके तर आपण आता परत एकदा ट्रॅकवर आहे अँड मी जस्ट चेंज केलं बिकॉज मला खूप गरमी होत होती अँड आय वेअरिंग इनर्स। तर गाइज अजून तरी 1 ते 1.5 तास किंवा 2 तास लागू शकतात वर जायला बिकॉज लिटरली आम्हाला रूट माहिती नाही आहे कसं जायचं काय जायचं, तरी आम्ही चालतो आहे। तर मी होतो मगाशी ज्या पॉईंटवर की तुम्ही इकडे कसं येऊ शकता। ओके सो गाइज मी तुम्हाला ट्रेनचं तर सांगितलं होतं, बट आता हे बस। ओके जर तुम्ही बसने येत असाल तर खरोखर गाइज मला बसबद्दल काहीच माहिती नाही आहे। ओके सो प्लीज रिकमेंड करा की तुम्ही ट्रेनने किंवा प्रायव्हेट व्हेकलने या। थर्ड ऑप्शन है प्राइवेट व्हीकल। तर गाइज इफ़ यू आर गोना कमिंग बाय योर प्राइवेट व्हीकल देन आई रिकमेंडेड इट इज़ अ ग्रेट ऑप्शन बिकॉज आप आ सकते हैं, फुल टाइम रह सकते हैं, आप अपने टाइम के हिसाब से निकल सकते हैं। सो गाइज यू कैन ट्रैवल टूवर्ड्स नेरल, ड्रॉप योर बाइक्स और कार ऑन माथेरान रोड एंड गाइज फ्रॉम देयर यू कैन ट्रैवल टू योर डेस्टिनेशन। ओके Storybox Audio. Storybox Audio. ओके सो गाइज आम्ही परत एकदा रस्ता चुकलो आहे अँड ॲक्च्युली आम्ही त्या रूटने जायचं होतं, आम्ही या रूटने गेलो आहे। एक गावातला माणूस कोणतरी बघितला दुसऱ्या ग्रुपने, हे विठ्ठलाचं मंदिर आहे, इथे बहुतेक गावातली लोक येत असतील। दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे। सो बघूया आता पुढे कोणता रूट पकडला त्या लोकांनी। लेट्स मूव ऑन। ओके सो गाइज जस्ट आता समजलं आहे का आम्ही ज्या ग्रुपसोबत चाललो आहे तो ॲक्च्युली 4 ते 5 जणांचा ग्रुप आहे। ते लिटरली 6 वाजल्यापासून आलेत अँड 7 वाजता त्यांनी ट्रॅक करायला घेतला जेव्हा आम्ही पनवेलला होतो। अँड सांगायची गोष्ट ही आहे की ते लोक ट्रॅक करतायत बट त्यांना जो वे आहे तो राईट वे भेटत नाही आहे। आपण तिकडे बघतो तिकडे एक रस्ता दिसतो आहे, तिकडनं आय थिंक वाट असेल बट नक्की नाही आहे। सो बघू काय होतं आहे। बट लिटरली ते लोक जर 3-4 तास रस्ता शोधतात त्यांना भेटत नाही, तर मग आम्ही खूप वेगळेच आहोत। जेव्हा ते लोक ट्रॅक करत होते तेव्हा त्यांना खूप अडचणी आल्या असे ते लोक बोलत होते। तर लेट्स सी। सर गाईज आम्ही आता आलो एक ज्या रूटने आम्ही येत होतो तो रूट फायनल रूट असं समजून आम्ही आलो अँड तिकडे बघितलं तर खारी दरी आहे, पुढे काहीच नाही आहे। सो एंड होतं आहे अँड माझी तर इच्छा अशी होते की मी रिटर्न जाऊ बट नो वी विल डू इट, आवर टीम विल डू इट।
सो बघूया आता दुसरा कोणचा रस्ता आहे तो. आय थिंक तो गावातला पोरगा होता, त्याला पण रस्ता माहीत नाही असं तो सांगतो आहे. सो बघू. अँड मी गुगलला बघितलं की यूट्यूब्स अँड गुगलला की तिकडे अँटिनाज वगैरे आहेत मध्ये जे गव्हर्मेंटचे आहेत. तर बेस्ट होतं की तो ऑप्शन एक चांगला होता की त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या वायर्स जात आहेत त्या वायर्स कनेक्टनी जा, तो रूट बरोबर आहे. बट बघूया काय होतं आहे. सो गाईज होप तिकडे एक धबधबा दिसतो आहे, तिथे आमचे ग्रुप चाललं आहे. सो लेट्स मूव ऑन. अँड आय रिकमेंडेड टू ट्रॅव्हल बॅकपॅक. जर काही प्रॉब्लेम होतो तर तुम्ही फेस करू शकता. आणि त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे का इकडे काहीच सुचत नाही काय करावं काय नाही. लिटरली आता ग्रुप आमचा वाढला आहे, तरी बघू काय होतं आहे. अँड चलो लेट्स गो. सो गाईज आता वाजलेत 12. लिटरली 2 तास आम्ही फिरतो आहे. तोबा डोंगर आहे तो मला दिसतो आहे, बट इकडनं पण एक रूट वाटते. लिटरली मी सांगतो आहे गाईज, प्लीज मेरवानी हा रूट कोणी घेऊ नका. आम्ही 5-6 जण आहोत, त्यासोबत अजून 2-3 जण ॲड झाले, सो मला बरं वाटतं आहे. बट लिटरली जर सोलो असेल तर खरोखर मी रिटर्न गेलो असतो, नसतं ट्रॅक केलं. प्लीज अक्षरशः 2 तास फिरतो आहे, हालत बेकार झाली आहे. पाणी संपत आलं आहे आणि मध्ये कुठेच पाणी भेटत नाही, फक्त वाढलेलं रान आहे. सो प्लीज जर तुम्ही येत आहे तर एक मनापासून सांगतो आहे की जर तो रूट पकडला तो खूप चांगला आहे. हा रूट खूप प्रॉब्लेम क्रिएट करेल तुम्हाला. अँड प्लीज वेअर कम्प्लीट बॅकपॅक लाईक ट्रॅक पॅन्ट, फुल इनर्स वगैरे, बिकॉज इकडे खूप अशी झाडं आहेत जे आपल्याला टोचतात वगैरे आणि इजा पोचू शकते. काठी भेटले सपोर्टसाठी, खूप चांगलं आहे. अँड कम्प्लीट वेअर ट्रॅक शूज, सॉक्स, कॅप चालेल. अँड आता जर कोविडमुळे येत आहे तर प्लीज वेअर मास्क, सॅनिटाईज अँड मेनी मोर ऑप्शन्स. सो गाईज ही बेस्ट रूट नाही वाटत आहे मला, तरी पण चाललो आहे. सो मूव ऑन, लेट्स गो. काय होतं आहे बघूया. सो गाईज आय थिंक मला असं वाटतं आहे आपण आता थोड्या वेळात वर पोचू. ॲक्च्युली हे रूट बरोबर वाटतं आहे, बिकॉज जे पुढचा जो ग्रुप आहे त्यांनी कोणीतरी हायर केलं होतं लोकल. अँड इकडे आपण बघतो आहे हा अतंग सह्याद्री आपण म्हणू शकतो. समोर आहे ती एक नदी आहे, कर्जतजवळ डॅम आहे. समोरचा जो आहे तो माथेरान रेंज. अँड हे आहे विकडगड संस्थान पेप किल्ला. सो ही ती गुफा आहे. इथे आतमध्ये तुम्ही बघाल तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, परत एक शंकराची पिंड आहे. इथे लिटरली काहीच मोस्टली 100 ते 150 जण राहतील, एवढी इथे राहण्याची क्षमता आहे, इथे राहू शकतात. पण लिटरली काहीच मी सांगू तुम्हाला, जर तुम्ही येत आहे तर प्लीज इथे घाण करू नका, बिकॉज खूप स्वच्छ जागा आहे. मी इथे आलो आहे, मी ते बघितले का इथे जस्ट प्लेट्स वगैरे, पेपर प्लेट्स वगैरे फेकलेत, पाण्याचे बॉटल्स वगैरे फेकलेत. प्लीज गाईज, आपले किल्ले आहेत, आपले गडकोट आहेत, आपण नाही सांभाळणार तर कोण सांभाळेल, याची काळजी आपण घ्यायला पाहिजे, लक्षात द्यायला पाहिजे प्रत्येकाला. सो प्लीज गाईज याल तर कृपा आहे की एक लक्ष देऊन राहा. बाकी म्हणायचं झालं तर इथे महाराजांची मूर्ती आहे आणि खाली शंकराची पिंड होती. इकडे भिंतीवरती श्लोक कोरलेत. परत अजून पुढे इथे जाल तर पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे. इकडनं आपण पुढे गेलो तर एक अशी मध्ये कव आहे, त्या कवमधनं बाहेर आलो का इकडे ते स्वामी समर्थ महाराजांची चित्र आहे, पेंट केलं. इथे होमकुंड आहे, आय थिंक इथे पूजा वगैरे येतो असेल. आणि इथे गणपतीची मूर्ती आहे. ते बहुतेक तरी दगडावरती सगळीकडे हे कोरलेले आणि लिहिलेले श्लोक आहेत. आय थिंक हे गावकऱ्यांनी वगैरे दिले असेल, बिकॉज इथे उत्सव असतो. अँड खूप काही सांगायचं झालं तर खूप काही आहे, इतिहास खूप आहे. जो आपण गेट बघितला मग अशी, तोही गेट इकडच्या गावकऱ्यांनी सांगितलं की तो सागाचा आहे. मीन्स जी वरती फळी आहे ती शिवाजी महाराजांच्या काळातली आहे, जे लाकूड वापरण्यात गेले ते. आणि अजूनही गाईज ते पूर्ण डोंगराला झेलतं आहे. म्हणजे विचार करा की एवढं भव्य आणि अवढव्य असे शील असेल. गाईज मग अशी मी तुम्हाला सांगितलं की हे रॅपर्स वगैरे फेकलेत. सो प्लीज गाईज इथे कचरा वगैरे करू नका. तुम्ही या राहा, काही कोण बोलणार नाही, पण तुमचा जो कचरा तो तुम्ही सोबत घेऊन जा. प्लीज सह्याद्रीकडे ठेवू नका, मी मेहरबानी करतो आहे. आम्ही इथे येतो, आम्ही गडमोहीम करतो, आम्ही सगळे घेऊन जातो, बरोबर. बट तुम्ही इथं तर तुम्ही प्लीज इकडनं घेऊन जा. ओके, सो आपण Storybox Audio.
audio. Okay, so guys, finally we have reached at the top towards विकटगड माथेरान टेप किल्ला. वरती आपण आल्यानंतर आपल्याला एक मंदिर दिसतं छोटं, त्यामुळे स्वामी समर्थ व दत्तगुरू महाराजांची मूर्ती आहे. तसं आपण हा पाहतोय तातंग सह्याद्री, समोर आहे तो माथेरान नेरळ रेंज अँड समोर जो आहे तो डॅम. इकडे आपण पाहाल तर इकडे आहे पूर्ण तो घाट लागतो. सो हे पूर्ण आहे अतंग सह्याद्री आपण म्हणू शकतो. अँड माझ्या ऑपोजिट आहे ते छोटंसं मंदिर. आज खूप सारे ट्रॅकर्स आले, ट्रॅक्स अँड ट्रेल्स वगैरे खूप सारे ट्रॅकर्स आलेत आज. सो गाईज, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड साईडची ती घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स अँड नोटिफिकेशन्स भेटतील. जर काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असेल, क्वेरीज असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आत्ता नाही बट लिटरली मी लवकरात लवकर तुमच्या कमेंट्सला अँड आन्सर्सला जे काही आन्सर असतील, क्वेश्चन असतील त्याचे आन्सर्स मी तुम्हाला देईन. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.